या व्हिडिओमध्ये आपण 2025ला महाराष्ट्र बालभारतीमध्ये जो नवीन सिलेबस आलेला आहे मराठी शाळेच्या मुलांसाठी, त्यामधील आपण इंग्लिशचा हा दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. 1.2 व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम याच्यामध्ये काय आहे, व्हॉट इज युअर नेम चा अर्थ काय असतो तर तुमचे नाव काय आहे. आता समजा एखादा मुलगा आहे, तो एखाद्या लहान बाळाला किंवा म्हणजे जे असतात ना तुमच्यासारखे पहिलीचे मुलं दुसरीचे मुलं त्यांना प्रश्न विचारतो, व्हॉट इज युअर नेम. तर इथं काय दिलेलं आहे, ह्या मॅडम आहेत ना, ह्या जे मॅडम आहेत ना त्या प्रश्न विचारतायत ह्या मुलाला की व्हॉट इज युअर नेम. तर तो मुलगा काय सांगतोय, आय एम रवी, म्हणजे माझं नाव आहे रवी. त्यानंतर या मुलीला विचारतात ह्या मॅडम, तुझं नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम. तर ती म्हणते माय नेम इज किरण. किरण हे मुलीचं नाव आहे. आणि ही मॅडम स्वतःचं पण सांगते की माय नेम इज जया. आय एम जया, माय नेम इज जया, म्हणजे मी जया आहे आणि माझं नाव जया आहे. लिसन म्हणजे काय तर ऐका, आणि प्रॅक्टिस करा म्हणजे याचा सराव करा. आता तुम्ही तुमचं नाव सांगताना काय सांगायचं, आय एम रोहित, आय एम पूजा, म्हणजे जे नाव असेल ना ते घ्यायचं. त्याच्या पहिलं काय म्हणायचं, आय एम टीचर, आय एम साहिल, आय एम कीर्ती, असं जे पण नाव असेल ना ते नाव घ्यायचं आणि बोलायचं. त्यानंतर खाली आपण पाहूया एक खेळ आहे. यामध्ये ह्या चित्रामध्ये काय दिसतंय ते पहा. आधी एक सर आहेत, ते काय हे मध्ये थांबलेले आहेत आणि कडनी सगळे जे पहिलीचे मुलं आहेत ना, एक मुलगा दोन मुलगी म्हणजे आपापले कसे मित्र जवळ थांबून ते एक रिंगण केले, त्याच्यामध्ये सर येतं. तर इथं काय लिहिलेलं आहे, बी आकड्यामध्ये इथं लिहिलेलं आहे लिसन अँड सिंग. लिसन अँड सिंग म्हणजे काय तर ऐका आणि म्हणा, म्हणजे ह्या सरांच्या मागं गाणं म्हणायचं जसं जसं ते सर म्हणते तसं. इथं काय ओ डिअर म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, म्हणजे आता लहान मुलांना सर असंच म्हणणार ना, माझ्या प्रिय बाळांनो. माय डिअर म्हणजे माझ्या लाडक्या, असं काही पण चांगलं आपण म्हणू शकतो. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम तर इथं तुम्ही ना इथं काय सांगितलं, आय एमच्या पुढे तुमचं जे नाव असेल, समजा एखाद्याचं नाव आपण घेऊ राजू, तर तो इथं त्याचं नाव लिहिन राजू. तुमचं स्वतःचं नाव तुम्ही या बॉक्समध्ये काय करायचं, लिहायचंय. समजलं. ह्या बॉक्स हा आहे ना, तिथं स्वतःचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर ग्लॅड टू मीट यू म्हणजे ओ डिअर तुझं नाव काय आहे. तर तो म्हणतोय की माझं नाव राजू आहे. तर मग आपण त्याला म्हणायचं ग्लॅड टू मीट यू, तुला भेटून आनंद झाला, म्हणजे तुला भेटून बरं वाटलं, असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर खालचं आहे ओ डिअर म्हणजे काय तर प्रिय. हाऊ आर यू म्हणजे काय तर तुम्ही कसे आहात. तर त्यानंतर खाली हे मुलं म्हणजे उत्तर देणार. हे सर सगळ्या मुलांना विचारतात हाऊ आर यू. तर एक मुलगा म्हणतो आय एम फाईन थँक्यू, म्हणजे काय सांगतोय तो. सर विचारतात तू कसं आहे. मग त्याच्यानंतर तो म्हणतो मी ठीक आहे, आणि तुम्ही मला विचारलं त्याच्याबद्दल थँक्यू. आणि होप आर यू टू म्हणजे मी आशा करतो की तुम्ही पण ठीकच आहात, म्हणजे मजेशीर आहात, चांगले आहात. इथेच हा आज चॅप्टर आहे तो संपलेला आहे. पुढचा चॅप्टर किंवा पुढची पोएम पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. या चॅनलवर सर्व सिलेबस अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि कधीही पाहू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.